नमस्कार. विधान परिषदेचे आता नूतन आमदार आपल्यासोबत आहेत. मालवणला आलेले आहेत ते प्रमोदजी जठार साहेब. जठार साहेब, आता ही जी नूतन जबाबदारी पुन्हा तुमच्यासाठी जी आत्ताच तुमची एक सभा झाली आहे, तुम्ही व्रताविषयी बोलला आहे आणि प्रथम व्रत याविषयी बोलला आहे. तर आत्ताचे जे हे तुमच्या व्रताची आत्ता मिळालेल्या जबाबदारीबद्दल कसं वाटतं? मी प्रथम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या नेत्यांचे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील, आमचे नारायणराव राणेसाहेब असतील, नितेशजी राणे असतील, महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांचे, माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांचे, कोकणातल्या नेत्यांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो की त्यांनी मला कार्यकर्त्यामध्ये पुन्हा काम करण्यासाठी हे विधान परिषदेचं पद दिलेलं आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, मी कार्यकर्त्यांना संबोधित करताना असं सांगितलं की ही पार्टी चालवणं हे एक व्रत आहे. हे राष्ट्र निर्माणाचं व्रत आहे, हे राष्ट्र रक्षणाचं व्रत आहे, हे धर्मरक्षणाचं व्रत आहे. ते व्रत उतू नका, मातू नका, घेतला वसा सांडू नका, अशा प्रकारचं हे व्रत आहे. त्यामुळे कोण नवीन आला, कोण जुना आला, कोण काल आला, कोण परवा आला, याच्यापेक्षा जे आले त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला महासागरासारखं काम करायचं आहे, हे मी यांना सांगितलं. म्हणून मी म्हटलं त्यांना हे व्रत आहे, ते कधीही सोडू नका. मी भारतीय जनता पक्षाचा माजी कार्यकर्ता होतो असं म्हणण्याची वेळ कधीही यायला देऊ नका. या दरम्यान तुम्ही आता जे पुन्हा जे सुरू होतो आहे हा प्रवास, पुन्हा जो प्रवास सुरू होत आहे धावपळा, लगेच तुमची आता पुन्हा पिंजून काढताय तुम्ही एक प्रकारे पुन्हा इथून देवगड असेल किंवा त्यानंतर पुन्हा कोकणचा भाग आहे. आणखीन तुमचं आता प्राधान्य आता कशाला असेल? आमचं प्राधान्य आहे लोकांपर्यंत माझं सरकार पोचणं. जिथे जिथे माझं सरकार केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात, जिकडे सगळीकडे सरकार आहे, आता लोकांमध्ये जर काही छोट्या मोठ्या विकासाच्या काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या माझ्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून हळूहळू तो बॅकलॉग दूर व्हावा. माझं सरकारचा, माझ्या मंत्र्यांचा उपयोग करून ते लवकरात लवकर दूर व्हावं. शेवटच्या माणसाला, अंतिम माणसाला सुखी करणं हेच आमचं ध्येय आहे. खूप धन्यवाद साहेब, आपण व्यग्रतेतून वेळ दिला आहे. आमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तर हे होते आमदार जठार साहेब की ज्यांनी आता नूतन आमदारकीची जबाबदारी घेतल्यानंतर मालवण भाजप कार्यालयाला भेट दिलेली होती. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.